रिएक्शन विथ HCl. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये परत पहिली रिएक्शन आपण डिस्कस करत होतो विथ प्रायमरी अल्कोहोल. Then HCl is a less reactive than HBr and HI. Hence, we need catalyst. आपल्याला कॅटलिस्टची गरज पडते आणि कॅटलिस्ट कोण लागतं? ल्युकस रिएजंट. कॅटलिस्ट कोण लागतं? ल्युकस रिएजंट. ल्युकस रिएजंट इज नथिंग बट anhydrous zinc chloride plus concentrated hydrochloric acid. That mixture is known as Lucas reagent. Then when primary alcohol CH3CH2OH react with HCl in presence of Lucas reagent. Lucas reagent म्हणजे कोण आहे? anhydrous zinc chloride and HCl. मी ऑलरेडी HCl इकडे लिहून टाकलाय at high temperature, किंवा त्यालाच मी काय सिंबल रिप्रेझेंट करतो? हिटचं सिंबल रिप्रेझेंट करतो. तर काय होईल? इकडचा OH आणि इकडचा HCl मधला H, ह्या पद्धतीने काय होईल? वॉटर मॉलिक्यूल लॉस होईल आणि त्यापासून आपल्याला काय तयार होईल? अल्किल हॅलाइड तयार. त्यापासून काय तयार होईल? अल्किल हॅलाइड प्लस लॉस ऑफ वॉटर. द सेम रिएक्शन फॉर सेकंडरी अल्कोहोल. जर ह्याच पद्धतीची रिएक्शन झाली कुणासाठी? सेकंडरी अल्कोहोल साठी. तर सेकंडरी अल्कोहोलच्या केसमध्ये काय होतं? वेन सेकंडरी अल्कोहोल CH3 CH CH3OH. आता आपण काय लिहिलंय? प्रायमरी अल्कोहोल इज अ लेस रिएक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्कोहोल दॅन टर्चरी अल्कोहोल. म्हणजे कोण रिएक्टिव्ह आहे मोस्ट? सेकंडरी आणि टर्चरी मोस्ट रिएक्टिव्ह आहे. मग प्रायमरी कसं आहे? लेस रिएक्टिव्ह, त्यातल्या त्यात HCl. म्हणून आपल्याला काय करावं लागलं? ल्युकस रिएजंट पण घ्यावं लागलं आणि टेम्परेचर पण घ्यावं लागलं. पण इथं ज्यावेळेस सेकंडरी अल्कोहोल येईल तर कंडिशन लिटल बिट चेंज होते. वेन इट विल रिॲक्ट विथ HCl इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस झिंक क्लोराईड ॲट रूम टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचरची कंडिशन जी आहे ती कमी झाली. जे तिकडे हाय टेम्परेचर रिक्वायर्ड होतं, इथं काय असेल ते रूम टेम्परेचर असेल. अँड दे ऑल्सो लॉस द सेम वॉटर मॉलिक्यूल. तिथूनही वॉटर मॉलिक्यूल लॉस होईल आणि आपल्याला प्रॉडक्ट काय भेटेल? CH3CL प्लस लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल. जर टर्चरीच्या केसमध्ये रिएक्शन झाली, टर्चरी अल्कोहोल, तर पाहता टर्चरी अल्कोहोल मध्ये अजून काय झालं? 3 CH3 ग्रुप आले. हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट जो आहे तो काय झाला? वाढला. आणि हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट वाढल्यामुळे HCl इज अ डायरेक्टली रिॲक्ट विदाउट एनी ल्युकस रिएजंट ॲट रूम टेम्परेचर. म्हणजे इथं ल्युकस रिएजंटची गरज नाही, कारण की आपल्याला काय झालं? रिॲक्टिव्हिटी जी आहे ती वाढली. टर्चरी इज अ मोर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी अँड सेकंडरी. हेन्स इट विल गिव्स प्रोडक्ट CH3CL. ह्या पद्धतीने आपल्याला प्रोडक्ट जो आहे तो रिॲक्शनचा ऑप्टेन होईल. ठीक आहे. हा फक्त CL. जे इन शॉर्ट काय म्हणायचं लक्षात आलं? तर प्रायमरी अल्कोहोल जर असेल तर आपल्याला ल्युकस रिएजंट ॲट हाय टेम्परेचर रिक्वायर्ड असेल. सेकंडरी अल्कोहोल असेल तर ल्युकस रिएजंट ॲट रूम टेम्परेचर रिक्वायर्ड असेल. आणि टर्चरी अल्कोहोल असेल तर दॅट टाइम नो नीड ऑफ ल्युकस रिएजंट. सिम्पली रिॲक्शन कंडक्ट ॲट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला सिम्पली रिॲक्शन जी येते का? ओके. Then second, from action on HBr. Second,
action on हायड्रोजन ब्रोमाइड HBr. ठीक आहे. आता हायड्रोजन ब्रोमाइड वर कशा पद्धतीने रिएक्शन, तर हायड्रोजन ब्रोमाइड, तर पहिली गोष्ट आपल्याला HBr चं प्रिपरेशन करावं लागतं. HBr prepared by addition of NaBr and HCl or H2SO4. कुठलाही ऍसिड घ्या, सल्फ्युरिक ऍसिड घ्या किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड घ्या. ज्यावेळेस सोडियम ब्रोमाइड आणि HCl और H2SO4 ची ऍडिशन केली इन C2 म्हणजे एक रिएक्शन फ्लास्क आहे, त्याच्यामध्ये आपण टेम्परेचर आणि प्रेशरच्या कंडिशन मेंटेन करू शकतो. मग याच्यामध्ये जर आपण केलं, ओके, C2 मध्ये जर आपण NaBr आणि HCl ची ऍडिशन केली, दॅट टाइम इट गिव्स HBr. while HBr is a stronger than HCl. आपण ऑब्वियसली लिहिलं, ओके. hence no need of catalyst. म्हणून ह्या रिएक्शन साठी कॅटॅलिस्टची गरज पडणार नाही. मग जर आपण प्रायमरी अल्कोहोल घेतलं, then when primary alcohol CH3CH2OH react with HBr in presence of simply heat, आपल्याला इथे हीटची गरज पडेल. जरी कॅटॅलिस्ट नसला तरी हीट आपल्याला रिक्वायर्ड आहे. काय होईल, सेम मागच्या सारखं मेकॅनिझम होईल. CH3CH2Br अल्किल ब्रोमाइड तयार होईल प्लस वॉटर मॉलिक्यूल. जर मी सेकंडरी साठी रिएक्शन केली, CH3CH3OH plus HBr in presence of heat, काय होईल, CH3CH3Br plus H2O. जर मी टर्चरी अल्कोहोल साठी रिएक्शन घेतली, टर्चरी अल्कोहोलची रिएक्शन त्याच पद्धतीने येईल. CH3CH3OH plus HBr in presence of heat, it will gives CH3CH3CH3Br plus H2. जे पहा रिएक्शन जे आहेत ते काय स्ट्रेट फॉरवर्ड आहेत, सिंपल आहेत. या पद्धतीने आपल्याला रिएक्शन जे आहेत त्या काय होतील, ऑप्टेन होतील. या पद्धतीने रिएक्शन जे आहेत त्या काय होतील, आपल्याला ऑप्टेन होतील. बाय दिस वे इट विल टेक द रिएक्शन. Then third one, reaction with HI. Hydrogen iodide. Reaction with HI. मग आता HI सोबत कशी रिएक्शन, आता HI is a more reactive, hence no need of catalyst. आपल्याला कॅटॅलिस्टची गरज पडणार नाही. पण याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, मोस्ट ऑफ
alcohols do not give acceptable product with of yield of yield of alkyl iodide. म्हणजे इथे एक ट्विस्ट आहे. जरी HI more reactive आहे than HCl and HBr, there is no need of catalyst. catalyst ची गरज पडणार नाही. पण जर अल्कोहोलची रिएक्शन, मोस्ट ऑफ अल्कोहोलच्या जर रिएक्शन आपण अल्किल सॉरी HI सोबत केल्या तर आपल्याला सुटेबल अल्किल आयोडाइडचा प्रोडक्ट हा भेटत नाही. आपल्याला सुटेबल अल्किल आयोडाइडचा प्रोडक्ट भेटत नाही. फॉर एक्झाम्पल मी जर रिएक्शन घेतली, सपोज इफ आय विल कंडक्ट द रिएक्शन, मी जर रिएक्शन कंडक्ट केली बिटवीन HI अँड सेकंडरी अल्कोहोल, मी एक रिएक्शन कंडक्ट केली सेकंडरी अल्कोहोलची, CH3CH CH3OH secondary alcohol react with HI in presence of simply heat. तर आपल्याला प्रोडक्ट एक्सपेक्टेड काय आहे? CH3CH CH3I plus H2O हा आपल्याला प्रोडक्ट एक्सपेक्टेड आहे. डेफिनेटली वी गॉट दी प्रोडक्ट. आपल्याला हा प्रोडक्ट तयार होतो. पण जर ह्या पद्धतीचा अल्कोहोल जर रिॲक्ट झाला, CH3CH CH3 CH CH3OH, this is also the secondary alcohol, but it is more substituted, and when this react with HI, ज्यावेळेस हा HI सोबत रिॲक्ट होतो, that time it gives product is a this product. त्यावेळेस आपल्याला हा प्रोडक्ट ऑप्टेन, हे लक्षात ठेवा, इज द मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे मोर सबस्टिट्यूटेड, if more substituted secondary alcohol react with HI, they gives tertiary alkyl halide, alkyl iodide. त्यापासून आपल्याला प्रोडक्ट काय भेटतो? टर्चरी अल्किल आयोडाइड भेटतो. तर मग हे कसं होतं? ऍक्च्युअली ही रिएक्शन कशी होते, तर त्याचा आपल्याला एक शॉर्टकट मेकॅनिझम डिस्कस करून घेऊया, मग पुढे जाऊ आपण. हे रिएक्शन मध्ये काय होतं? मग जर मी रिएक्शन घेतली CH3 CH CH3 CH CH अँड CH3 आणि ह्या CH ला कोण अटॅच आहे? OH. आणि मी जर याचं प्रोटोनेशन केलं, आता प्रोटोनेशन का? कारण की आपण म्हणताना म्हटलंय तर HI हा भेटताना आपल्याला डायरेक्टली ऑप्टेन होणार नाही, तो HBr सारखाच आपल्याला प्रिपेअर करावा लागेल. जर आपण अल्किल आयोडाइडची रिएक्शन जर HCl सोबत केली किंवा सोडियम आयोडाइडची रिएक्शन जर आपण याच्या सोबत केली, तर त्यावेळेस आपल्याला ऑप्टेन होईल. त्यावेळेस आपल्याला काय ऑप्टेन होईल? प्रोटोनेशन ऑप्टेन होईल. मग जर याचं प्रोटोनेशन झालं तर आपल्याला प्रोडक्ट काय भेटेल? CH3CH CH3 CH CH3 आणि इकडे काय झालं? ऑक्सिजन हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज, दिस हॅव्हिंग H, दिस हॅव्हिंग H, म्हणजे OH ग्रुपचं काय झालं? प्रोटोनेशन झालं. जर OH ग्रुपचं प्रोटोनेशन झालं तर नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल? वॉटर मॉलिक्यूल गेट लॉस्ट. पुढच्या स्टेप मध्ये काय होईल? वॉटर मॉलिक्यूल जे आहे ते काय होऊन जाईल? लॉस्ट होऊन जाईल. वॉटर मॉलिक्यूल काय होऊन जाईल? लॉस्ट होऊन जाईल. प्रकारची इम्पॉर्टंट रिएक्शन. मी परत एकदा सांगतो, काय होईल? इफ more substituted secondary alcohol react with HI gives tertiary alkyl iodide. Okay,
मग मी जर रिएक्शन घेतली CS3 CH CS3 CH OH CS3 react with H plus ion on protonation, it will give H3, जो OH group आहे it will convert it to H2O, and on this loss it will form carbocation. Carbocation is the secondary carbocation. Okay, सेकंडरी कार्बोकटायन पेक्षा टर्चरी कार्बोकटायन हा मोर स्टेबल असतो, म्हणून इथं आपल्याला हायपर कॉन्जुगेशन किंवा स्टेरिक इफेक्ट जो आहे तो अराईज होईल. हायपर कॉन्जुगेशन मुळे नेबरिंग कार्बनचा हायड्रोजन जो आहे तो कुणाकडे जाईल, याच्याकडे जाईल. याच्याकडे जर गेला तरी तो होईल CH2. ओके, आणि कार्बोकटायन जो आहे तो कुठे तयार झाला, इथं. आपल्याला ह्या पद्धतीने टर्चरी कार्बोकटायन जे आहे ते रिएक्शन मध्ये ऑप्टेन झाला. ठीक आहे, आणि हे टर्चरी कार्बोकटायन याच्यावर जर आपण आयोडीनची ऍडिशन केली तर त्यापासून आपल्याला टर्चरी अल्किल आयोडाइड तयार होईल. दिस विल ओनली हॅपन्स इन केस ऑफ HI. हे फक्त HIच्या केसमध्ये हॅपन्स होईल, HBr आणि याच्या केसमध्ये होणार नाही. लक्षात आलं? चला, मग आपण पहिली रिएक्शन डिस्कस केली. रिएक्शन विथ आपण काय डिस्कस करत होतो, ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड मध्ये आपण पहिली रिएक्शन डिस्कस केली, रिएक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड. त्याच्यामध्ये HCl HBr आणि HI. आता त्यातली आपल्याला सेकंड रिएक्शन डिस्कस करायची आहे, रिएक्शन विथ, ऑलरेडी ही रिएक्शन झाली आपली, रिएक्शन विथ फॉस्फरस हॅलाइड and thionyl chloride. लास्ट चॅप्टर मध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन ह्या चॅप्टर मध्ये ही रिएक्शन झालेली. देन फॉस्फरस हॅलाइड, phosphorus halide are two type, PX3 and PX5. तर PX3 मध्ये जे असतात PCl3, PBr3 आणि PI3 हे तिघच स्टेबल असतात. तरी इकडे जो असतो तो फक्त PCl5 हा एकमेव स्टेबल असतो, खालचे डज नॉट फॉर्म. त्यामुळे फक्त आपण रिएक्शन घेताना रिएक्शन जे आहेत ह्या फक्त PCl3 आणि PI5 च्या घेतो. ठीक आहे, कारण की ते दोघं स्टेबल फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात क्लोराइड्स. मग रिएक्शन जर घेतले मी, whenever CH3CH2OH react with PCl3, तर ह्या रिएक्शन मध्ये काय होतं, आपल्याला रिएक्टन जो आहे अल्कोहोल हा आपल्याला 3 टाइम्स घ्यावा लागतो. हा जर 3 टाइम्स घेतला तर काय होईल, हा एवढा जो बाय प्रोडक्ट आहे हा ऍज इट इज लॉस होतो, आणि इट विल गिव्ह 3 टाइम्स CH3CH2Cl. कारण की हे 3 वेळा आहेत, Cl पण 3 वेळा आहे, तो आपल्याला लॉस होईल. बाय प्रोडक्ट काय लॉस होईल, 3 ऑक्सिजन 3 हायड्रोजन आणि 1 फॉस्फरस. इट विल गिव्ह H3PO3 ऑर्थो फॉस्फरिक ऍसिड हा बाय प्रोडक्ट लॉस होतो. ही रिएक्शन ऑलरेडी आपली मागच्या चॅप्टर मध्ये झालेली आहे, म्हणून मी ती काय एवढी ब्रीफली एक्सप्लेन करत नाही, सिम्पली डायरेक्टली रिएक्शन पुटअप केली इन केस ऑफ PCl3. ओके, जर मला PBr3 च्या केसमध्ये घ्यायची असेल रिएक्शन, त्याच पद्धतीची रिएक्शन होईल. 3 times CH3CH2Br plus H3PO3 आपल्याला बाय प्रोडक्ट. ठीक आहे, मला जर PCl5 ची रिएक्शन घ्यायची असेल तर PCl5 ची रिएक्शन कशी असते, देन when CH3CH2OH react with PCl5, त्याची रिएक्शन जर PCl5 सोबत झाली तर काय होईल, हा इथला अल्किल ग्रुप जो आहे तो एक क्लोरीन लॉस करून देईल, CH3CH2Cl हा एक प्रॉडक्ट आपल्याला लॉस होईल. म्हणजे 5 पैकी एक क्लोरीन CH3 अल्किल ग्रुप सोबत चालला गेला, उरले किती क्लोरीन, 4 क्लोरीन. 4 पैकी एक क्लोरीन हायड्रोजन सोबत रिमून जातो, HCl. उरले किती, 3 क्लोरीन, एक फॉस्फरस आणि एक ऑक्सिजन. इट विल फॉर्म POCl3, that known as oxy acid, oxyphosphorus acid.
ओके, आपल्याला POCl3 जो आहे तो काय होतो, लॉस्ट होतो. या पद्धतीची रिएक्शन जी आपण ऑलरेडी आधी डिस्कस केलेल्या आहेत, म्हणून आपण त्या एवढ्या डिस्कली घेत नाही. अँड द सेकंड वन विल बी थायोनिल क्लोराइड, SOCl. आता थायोनिल क्लोराइड, then when CH3CH2OH react with SOCl2, तर काय होईल, इथला एक हायड्रोजन आणि इथला एक क्लोरीन काय लॉस होऊन जातं, HCl लॉस होऊन जातं. दोन पैकी एक क्लोरीन जो आहे तो काय होईल, अल्किल ग्रुप सोबत चालला जाईल, CH3CH2Cl. उरला काय, कोण कोण, एक सल्फर, एक ऑक्सिजन आणि इकडचा एक ऑक्सिजन, म्हणजेच कोण उरलं, सल्फर डायऑक्साइड गॅस. आणि जो काय सल्फर डायऑक्साइड गॅस जो आहे तो रिएक्शन मधून लॉस होईल. ह्या पद्धतीची जी रिएक्शन आहे फ्रॉम थायोनिल क्लोराइड, आपल्याला या पद्धतीने थायोनिल क्लोराइड पासून रिएक्शन जी ती काय होते, ठीक आहे. चला रिएक्शन समजली. मग सेकंड रिएक्शन विथ फॉस्फरस हॅलाइड अँड थायोनिल क्लोराइड. आता थर्ड रिएक्शन जी आहे ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ही आपल्याला स्टडी करायची. थर्ड वन विल बी डिहायड्रेशन रिएक्शन. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स, त्यालाच म्हणू शकतो आपण फॉर्मेशन ऑफ अल्किन्स. ठीक आहे, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल or that also known as formation of alkenes, not alkane. अल्केन नाही तर अल्किन आहे, म्हणजे काय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड तयार होतोय. ठीक आहे, मग मी जर रिएक्शन घेतली when CH3CH2OH ऑन डिहायड्रेशन. आता डिहायड्रेशन म्हणजे काय, व्हॉट इज डिहायड्रेशन, डिहायड्रेशन मीन्स remove of water, remove H2O किंवा लॉस ऑफ वॉटर, बरोबर आहे. आणि लॉस ऑफ वॉटर साठी आपल्याला काय लागतं, डिहायड्रेटिंग एजंट लागतो. कुठला असतो डिहायड्रेटिंग एजंट, डिहायड्रेटिंग एजंट डिहायड्रेटिंग एजंट कुठला असतो, तर कॉर्न सल्फ्युरिक ऍसिड. आता आपण कॉन्टॅक्ट मेथड मध्ये घेतलं होतं डिहायड्रेटिंग एजंट कॉर्न सल्फ्युरिक ऍसिड. मग मी इथं जर कॉर्न सल्फ्युरिक ऍसिड जर घेतलं तर कॉर्न सल्फ्युरिक ऍसिड काय करेल, इथल्या वॉटरला लॉस करेल. आता वॉटर कसं लॉस होईल, तर हा OH ग्रुप आणि नेबरिंग कार्बन वरचा H, म्हणजे ह्या CH3 मधला H, ह्या पद्धतीने CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस लॉस ऑफ H2O. मी हीच रिएक्शन आता थोडी ब्रीफली एक्सप्लेन करतो. कार्बन वर किती हायड्रोजन आहेत, 1 2 3, CH 1 2 आणि एक OH. हे झालं CH3CH2OH स्ट्रक्चर. तर काय होईल, एका कार्बनवरचा एक हायड्रोजन दुसऱ्या कार्बनवरचा एक OH ह्या पद्धतीने लॉस होईल आणि हा बॉन्ड कुठे शिफ्ट होईल, इकडच्या बाजूला. इन प्रेझेन्स ऑफ कॉर्न सल्फ्युरिक ऍसिड it will give CH2 double bond CH2 plus loss of water. ठीक आहे, मग मी जर हा झाला प्रायमरी अल्कोहोल, मी जर सेकंडरी अल्कोहोल घेतला, फॉर एक्झाम्पल CH3CH3OH आणि याचं डिहायड्रेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऍट 373 केल्विन, 100°C त्याला टेम्परेचर रिक्वायर्ड असेल डिहायड्रेशन साठी. काय होईल, एक तर हा झाला मग तुमचा ज्या OH ग्रुप बिअरिंग कार्बन आहे दॅट नोन ॲज अल्फा, त्याच्या नेबरिंग कार्बन जो असेल तो काय असेल, बीटा. मोस्टली दिस आर दी बीटा इलिमिनेशन रिएक्शन. ह्या ज्या रिएक्शन असतात यांना आपण म्हणत असतो बीटा इलिमिनेशन.
जे बीटा कार्बन वरचा ग्रुप जो आहे तो काय होतो, एलिमिनेट होतो. मग बीटा कार्बन इकडचाही CS3 इकडचाही CS3 दोघं सेम आहेत म्हणून कुठूनही लॉस केला हायड्रोजन फरक पडणार नाही. इट विल गिव्ह प्रोपीन ऍज अ प्रोडक्ट. त्यावेळेस आपल्याला प्रोडक्ट कोण भेटेल, प्रोपीन भेटेल प्लस लॉस ऑफ वॉटर मॉलिक्युल. ठीक आहे. पण जर मी ह्या पद्धतीचा प्रोडक्ट घेतला, रिएक्टंट घेतला CS3 CH2 CH OH CH3, तर पहा ज्या कार्बनवर OH आहे याला म्हणायचं अल्फा, OH बिअरिंग कार्बन. त्याच्या नेबरिंग कार्बन बीटा, हा एक बीटा झाला, हा एक बीटा झाला. आता दोघं बीटा कार्बन सेम आहेत का, नाही. तर हा कोण आहे CS2 CH3, हा कोण आहे CH. म्हणून आपल्याला इथं पॉसिबल प्रोडक्ट जे आहेत ते काय भेटतील, दोन पॉसिबल प्रोडक्ट भेटतील. पहिला, जर मी बीटा 1, आता मी याला बीटा 1 म्हणतो, याला बीटा 2 म्हणतो. मी जर बीटा 1 वरचा हायड्रोजन लॉस केला तर मला प्रोडक्ट काय भेटेल, CH3 CH डबल बॉन्ड CH3 हा प्रोडक्ट आहे. जर मी बीटा 2 वरचा हायड्रोजन लॉस केला तर प्रोडक्ट काय भेटेल मला, CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 means 1 is the 1 ब्यूटीन. पहिला जो एक प्रोडक्ट काय तयार होईल, 1 ब्यूटीन, आणि दुसरा प्रोडक्ट काय तयार होईल, 2 ब्यूटीन. मग ज्यावेळेस दोन प्रोडक्ट तयार होतील त्यावेळेस मला काय करावं लागेल, मेजर मायनर प्रोडक्ट डिफाईन करावं लागेल. त्यावेळेस काय करावं लागेल, मेजर मायनर प्रोडक्ट प्रिडिक्ट करावं लागेल. आणि आता मेजर मायनर प्रोडक्ट कसा प्रिडिक्ट करणार, दॅट टाइम वी नीड कुठला रूल यूज करणार, कुठला रूल यूज करणार, झालंय, we can use Seth-Gibbs rule. We can use Seth-Gibbs rule. आपण Seth-Gibbs rule जो आहे तो यूज करणार. मग आता Seth-Gibbs rule काय म्हणतो, then in dehydrohalogenation or in the dehydration, the alkene form by elimination reaction, has greater number of alkyl group attached to double bonded carbon atom. तर आता Seth-Gibbs रूल काय म्हणतो, तर in dehydrohalogenation or halogenation, alkene form elimination reaction has greater number of alkyl group attached to double bonded carbon atom. म्हणजे जो कोणी डबल बॉन्डेड कार्बन ऍटम आहे, आता पहा हा डबल बॉन्डेड कार्बन ऍटम आहे, तर ह्या डबल बॉन्डेड कार्बन मध्ये ज्या अल्किन कडे जास्तीत जास्त कार्बन अल्किल ग्रुप्स आहेत, इज दी मेजर प्रोडक्ट. मग मी जर इथं पाहिलं आणि हा एक दुसरा अल्किल डबल बॉन्डेड, आता जर इथं पाहिलं तर ह्या कार्बनवर एक अल्किल ग्रुप आहे म्हणून मी याला 1R म्हणतो, ह्या कार्बनवर हा एक अल्किल ग्रुप आहे म्हणून मी याला 1R म्हणतो. टोटल किती अल्किल ग्रुप झाले ह्या कार्बनकडे, या कार्बनकडे 2 अल्किल ग्रुप झाले. ओके. मी जर सेकंड एक्झाम्पल घेतलं तर ह्या कार्बनकडे किती अल्किल ग्रुप आहेत, तर ह्या कार्बनकडे हा एंटायर एकच अल्किल ग्रुप आहे म्हणून याला 1R म्हणतो. ह्या कार्बनकडे अल्किल ग्रुप आहे का इकडे, नाही, म्हणून इथं 0R. जर दोघांची ऍडिशन केली तर किती होईल, 1R. then which is the major product, those having more alkyl substituent, then 2-butene is a
मेजर प्रोडक्ट. हा काय असेल? मेजर असेल. 1 ब्युटीन जो असेल तो काय असेल? मायनर प्रोडक्ट असेल. अँड दॅट विल एक्सप्लेन बाय सेजिफ्स रूल. आणि हे कोण एक्सप्लेन करेल आपल्याला? सेजिफ्स रूल एक्सप्लेन करेल. In dehydrohallucination or dehydration, the alkene formed by elimination reaction has a greater number of alkyl group attached to double bonded carbon atom. Is the Sajiff's rule. ठीक आहे. मग मी Sajiff's रूलचं एखादं एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं, सपोज मी जर अजून रिएक्शन घेतले Sajiff's रूल साठी एक, CS3 C CH3 ठीक आहे. मी ह्या पद्धतीची एक रिएक्शन घेतली, ह्या पद्धतीची एक रिएक्शन घेतली. तर ह्या रिएक्शनचा प्रोडक्ट काय असेल? तर इथं ज्या कार्बनवर OH ग्रुप आहे इज द अल्फा कार्बन, हा झाला अल्फा कार्बन. त्याच्या नेबरिंग हा झाला बीटा कार्बन. ओके, हा झाला बीटा कार्बन. 2 बीटा कार्बन, याला मी बीटा कार्बन 1 म्हणतो, याला बीटा कार्बन 2. आता बीटा कार्बन 1 कडे हायड्रोजन आहे का? नाही, कारण की त्याच्याकडे 3 अल्किल ग्रुप आहे. इलिमिनेशन रिएक्शन साठी हायड्रोजन नाही, म्हणून त्याच्याकडे जरी 3 अल्किल ग्रुप आहे, इट हॅव्हिंग ऍब्सेन्स ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन कुठे? फक्त बीटा 2 कडे. म्हणून आपल्याला प्रोडक्ट एकच तयार होईल ह्या रिएक्शन मध्ये. CH डबल बॉन्ड CH CH3. हाच एकमेव प्रोडक्ट आपल्याला तयार होईल. इथं दुसरा प्रोडक्ट तयार होणार नाही. पण जर मी ही सेम अशीच रिएक्शन घेतली, CH3 C CH3 H CH OH CH2 CH3, आणि याचं जर मी इलिमिनेशन केलं तर मला त्यावेळेस किती प्रोडक्ट तयार होतील? 2 प्रोडक्ट तयार होतील. कारण की OH बिअरिंग कार्बन हा झाला तुमचा अल्फा कार्बन, त्याच्या नेबरिंग कार्बनला म्हणतो मी बीटा, त्याच्या नेबरिंग कार्बनला म्हणतो मी बीटा, याला बीटा 1 म्हणतो, याला बीटा 2 म्हणतो. ओके, मग जो बीटा आहे, रिएक्शन इज नोन ॲज बीटा इलिमिनेशन, किंवा आपल्याला काय लिहावं लागेल ॲरोवर? कॉन सल्फ्युरिक ऍसिड. जर मी बीटा 1 वरचा हायड्रोजन लॉस केला तर प्रोडक्ट काय भेटेल मला? CH3C CH3, हा H आणि इकडचा OH लॉस झाला, डबल बॉन्ड CH CH2 CH3, हा प्रोडक्ट. मी जर दुसऱ्या बाजूचा OH ग्रुप लॉस केला तर प्रोडक्ट काय तयार होईल? CH3C CH3 H CH डबल बॉन्ड CH CH3, हे 2 प्रोडक्ट मला तयार होते. आता मी जर हा डबल बॉन्डेड कार्बन घेतला तर ह्या डबल बॉन्डेड कार्बनवर ह्या कार्बनकडे किती अल्किल ग्रुप आहे? ह्या कार्बनकडे फक्त एक अल्किल ग्रुप आहे, म्हणून मी त्याला 1R म्हणतो. ह्या कार्बनकडे किती अल्किल ग्रुप आहे? तर ह्या कार्बनकडे हा एक CH3 आणि हा एक CH3, दोघं वेगवेगळे आहेत, म्हणून किती अल्किल ग्रुप झाले? 2 अल्किल ग्रुप झाले. टोटल जर मी अल्किल ग्रुपची ऍडिशन केली तर किती अल्किल ग्रुप झाले? ह्या कार्बनकडे 3 अल्किल ग्रुप झाले. मी जर नेक्स्ट स्ट्रक्चर मध्ये आलो तर हा झाला तुमचा डबल बॉन्ड. डबल बॉन्डच्या इकडच्या कार्बनकडे फक्त हा एकच कार्बन, जरी त्याच्यावर किती का ग्रुप असे ना, तो किती कार्बनला अटॅच आहे? एकालाचे, म्हणून इथं एक अल्किल ग्रुप. हा एकाला अटॅच आहे, म्हणून हा झाला 1 अल्किल ग्रुप. ऍडिशन जर केली मी दोघांची तर किती झाले? 2R. कुठला प्रॉडक्ट मेजर येईल? ज्याच्याकडे जास्त अल्किल ग्रुप आहे. कुणाकडे? याच्याकडे अल्किल ग्रुप आहे. देन दिस इज द मेजर. हा काय झाला? मेजर प्रोडक्ट झाला. हा प्रोडक्ट कसा झाला? मायनर प्रोडक्ट. हा प्रोडक्ट कसा झाला? मायनर प्रोडक्ट झाला. आणि बाय दिस वे वी कॅन डिटरमाइन दी मेजर अँड मायनर. आणि ह्या पद्धतीने आपण काय करतो? मेजर आणि मायनर प्रोडक्ट जो आहे तो डिटरमाइन करतो बाय इन डिहायड्रॉलिसिस. ओके, या पद्धतीने आपण रिएक्शन जी आहे ती घेत असतो. चला, मग आता कुणाला काय डाऊट याच्यात?
ठीक आहे, एक मिनिट. चला पुढचं घ्यायचं, कंटिन्यू. चला नेक्स्ट रिएक्शन. हे क्लास आहे का?